पान क्रमांक 20 मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 45 आणि 46 मी वाचतो. सर्वांनी लक्ष द्या. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना, त्याच्या मागे त्याच्या अनुयायींना, त्याच्या मागे येणाऱ्या लोकांना दृष्टांत देत आहे. दृष्टांताच्या द्वारे तो समजावत आहे. दृष्टांताच्या द्वारे तो शिकवत आहे. तो समजावून देत आहे स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी. तो समजावून देत आहे परमेश्वराच्या कार्यप्रणाली. तो समजावून देत आहे परमेश्वराचं मन, स्वर्गातले भेद आणि रहस्य. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वीवरती होता त्यावेळेस त्याने दृष्टांताच्या द्वारे लोकांना सांगितलं, समजावलं, अशासाठी की स्वर्गातल्या ज्या गहन गोष्टी आहेत ते मानवी बुद्धीला सहजासहजी न समजण्यासारखे आहेत. परंतु परमेश्वर जो ह्या पृथ्वीवरती आला त्याने ह्या गोष्टी अगदी सहज करून सांगितल्या. म्हणून जर तुम्ही बायबल वाचणारे असाल तर तुम्हाला हे कळेल की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शेतकऱ्यांमध्ये असायचा तेव्हा त्या शेतकरी लोकांना ज्या पद्धतीने समजेल स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी त्या पद्धतीने येशू त्यांना सांगायचा. येशू म्हणायचं की पहा, पेरणी कराव्यास निघाला तेव्हा चांगले बी उघड्यावरती, तेव्हा काही बी उघड्यावरती पडले, काही बी खडकाळीवरती पडले, काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काही बी चांगल्या जमिनीत पडले. येशू म्हणतो की जे उघड्यावरती पडलं त्यांना पाखरांनी येऊन खाऊन टाकलं. जे खडकाळीवर पडलं ते उगवलं खरं, परंतु त्याला पुरेशी माती नसल्यामुळे ते करपून गेलं. नंतर येशू सांगतो की काही बी जे काटेरी झुडपात पडले, होती त्यांना माती, होतं त्यांना पोषक सर्व काही, परंतु आजूबाजूला काटेरी झुडपं असल्यामुळे त्या बी जे पेरलं गेलेलं आहे त्याला जे अंकुर फुटून झुडूप तयार झालेलं आहे, हे झुडूप मात्र वाढलं नाही, ते खुंटून गेलं, त्याची वाढ खुंटली. परंतु चांगल्या जमिनीत पडलेलं बी मात्र उगवलं आणि मग कुठे 30 पट, कुठे 60 पट आणि कुठे 100 पट फळ आलं. असं येशू ख्रिस्ताने शेतकरी लोकांना समजावलं. बऱ्याच बाबतीमध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याला जसं जसं समजेल उमजेल पटेल येशू ख्रिस्ताने दृष्टांताच्या द्वारे समजावलं, शिकवलं आणि लोक समजत होती. कारण शास्त्री आणि फरीसी वर्गाकडनं त्यांना काही मिळत नव्हतं. शास्त्री फरीसी वर्ग ज्यांना धर्मपंडित किंवा धर्मपुढारी, शास्त्रांचे विश्लेषक, शास्त्रांचे अभ्यासक असं संबोधलं जातं, ज्यांच्याकडे लोक देवाची गोष्टी ऐकायला जातात. पण मुळात असं आहे की त्या वाचणाऱ्यांनाच कळालं नाही की देवाला काय म्हणायचं आहे. वाचणाऱ्यांनाच कळालं नाही, अभ्यासकांनाच कळालं नाही की देवाचं मत ह्याविषयी काय आहे, देव ह्याच्यातून काय सांगू इच्छितो, देव ह्याच्यातून काय समजावू इच्छितो, कोणालाच कळालं नाही. परंतु ही सगळी गणितं बदलली जेव्हा येशू या पृथ्वीवरती मनुष्य रूपात आला आणि त्यांनी स्वर्गातली सर्व रहस्य अगदी समजेल उमजेल पटेल आणि सर्रास सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी सांगितली, अशा वाक्यरचनेमध्ये त्यांनी सांगितली. आणि बायबल असं म्हणतं त्या काळामध्ये लोक, शास्त्री वर्ग, फरीसी वर्ग, याजक वर्ग ह्या सगळ्यांना सोडून ते येशूच्या मागे जायचे. आणि हीच गोष्ट त्या धर्मपंडितांना पटायची नाही की आम्ही आमच्या वयाची कित्येक वर्ष शास्त्रांचा अध्ययन करण्यामध्ये घालवली, शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये घालवली आणि इकडे आमच्याकडे कोणी येत नाही आहे, ना शिकायला येत आहे ना समजायला येत आहे, आमच्याकडे कोण बघत पण नाही आहे, ढुंकून पण पाहत नाही आहे. आणि तो येशू नावाचा माणूस, लोक लोंढ्याच्या लोंढे, जनसमुदाय, जनसागर येशू ख्रिस्ताच्या मागे उसळलेला आहे. पण त्यांना हे माहिती नाही आहे, शास्त्री पुरुषांना हे माहिती नाही आहे की येशू ख्रिस्त कोणी सर्वसाधारण समाजसुधारक नव्हता, तो कोणी क्रांतिकारी नव्हता, तो देवापासून आलेला त्याचा पुत्र जो आपला मसीहा, आपला तारणारा होता. आणि त्याच्या शब्दांनी मानवी जीवनाला, मानवी आत्म्याला एक अतुलनीय अशी शांती, अविस्मरणीय अशी शांती अनुभवायला मिळायची. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने असा जनसमुदाय त्याच्यासमोर जमला होता आणि त्याने सांगितलं. त्यातला आज जे दृष्टांत आपण वाचला हा व्यापारी वर्गाला, त्यावेळेचे जे श्रीमंत लोक, त्यावेळेचे जे व्यापारी लोक, त्यांना शेतीचं काय समजणार, त्यांना मासेमारीचं काय समजणार, म्हणून त्यांना समजावून देण्यासाठी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने दाखला दिला, हा दृष्टांत सांगितला. दृष्टांत असा आहे, येशू म्हणतो दाखला असा आहे की एक व्यापारी माणूस एका मोत्याच्या शोधात आहे आणि जेव्हा हा मोती त्याला आढळतो तेव्हा हा व्यापारी माणूस आपलं सर्वस्व विकतो आणि तो एक मोती विकत घेतो. येशू ख्रिस्ताने दाखला सांगितला व्यापारी वर्गाला, कारण व्यापारी वर्गाला मोत्याची किंमत चांगली माहिती आहे. मोती
त्याची किंमत चांगली माहिती आहे, त्याच्याविषयीचा अर्थ माहिती आहे, त्याची किती रक्कम मिळणार हे सगळं माहिती आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं की व्यापारी हा एका मोत्याच्या शोधात आहे. हा व्यापारी जो आहे हा विश्वासणारा माणूस आहे, आणि तो जो मोती जो आहे तो परमेश्वराच्या गोष्टी आहेत, स्वर्ग आहे, शांती आहे, एकंदरीत परमेश्वराच्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि येशू म्हणत आहे की एक व्यापारी मोत्याच्या शोधात आहे. त्याला जेव्हा तो सापडतो तेव्हा तो आपलं सर्वस्व विकून तो एक मोती घेतो. त्या एक मोती मिळण्यासाठी, त्या एक मोतीला संपादन करण्यासाठी तो एक मोती आपल्याजवळ असावा म्हणून तो व्यापारी आपलं सर्वस्व पणाला लावतो, आपल्या सर्वस्वाची तो बाजी लावतो. असेल नसेल ते सगळं काही विकून तो एक मोती विकत घेतो, कारण त्याला माहिती आहे की या मोत्याची किंमत काय आहे. मला जो मोती सापडलेला आहे तो अन्य मोत्यांसारखा नाही आहे. मला जो मोती सापडलेला आहे त्याची चकाकी अन्य मोत्यांसारखी नाही आहे. मला जो मोती सापडला आहे तो अन्य कोणाकडे नाही आहे, तो माझ्याकडेच आहे, कारण मला त्याची किंमत माहिती आहे. आणि म्हणून त्याने ते विकत घेण्यासाठी, आपल्याजवळ असण्यासाठी आपलं सर्वस्व विकलं. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्याच्या द्वारे हे सांगू इच्छितो, एक विश्वासणारा माणूस आणि स्वर्गाचं राज्य यांच्यामधला संबंध कसा असावा. स्वर्गाचं राज्य, परमेश्वर, त्याच्या गोष्टी, त्याची शांती आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचे नातेसंबंध कसे असावे, असे असावे. एक माणूस जेव्हा त्याला मोती आढळतो आपलं सर्वस्व पणाला लावतो. जेव्हा आपल्याला परमेश्वर आढळतो, परमेश्वराची शांती आढळते, परमेश्वराचं प्रेम आढळतं, परमेश्वराच्या गोष्टी आढळतात, परमेश्वराची उपलब्धता आढळते, तेव्हा आपण पण ती परमेश्वराच्या गोष्टी संपादन करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी बाजी लावतो का? आपण पणाला लावतो का स्वतःला? आपण सर्वस्व पणाला लावतो का? ज्याप्रमाणे येशू म्हणतोय एक व्यापारी माणूस ही विश्वासणाऱ्या माणसाची क्वालिटी आहे, विश्वासणाऱ्या माणसाचं हे लक्षण आहे. विश्वासणाऱ्या माणसामध्ये ही क्षमता हवी की तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. परमेश्वराच्या गोष्टी, परमेश्वराचं राज्य, परमेश्वराचं रहस्य, परमेश्वरीय शांती मिळण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, कारण त्याला माहिती आहे की हे जे मला देवाकडे मिळतंय ते जगात मिळणार नाही. येशू ख्रिस्ताने किती सुंदर उदाहरण दिलेलं की एक व्यापारी माणूस कोणा एका मोत्याच्या शोधात आहे. शोधतोय, तो प्रत्येक मोती तपासून पाहतोय, प्रत्येक मोती तपासून पाहतोय, न्याहाळून पाहतोय, पण त्याला ते आढळत नाही जे त्याला पाहिजे आहे. त्याला ती चकाकी दिसत नाही जी त्याला पाहिजे आहे, त्याला ती शाईन दिसत नाही ज्या त्याला ती पाहिजे. तसं आपणही जगामध्ये असताना असंच भटकत होतो. कोण म्हणेल इकडे अमुक ठिकाणी जा, तिकडे तुला शांती मिळेल, मग आम्ही तिकडे पण जायचो. कोण म्हणेल अमुक डॉक्टरकडे जा, तिकडे तुला शांती मिळेल, मग आम्ही तिथे पण जायचो. परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला कळाली, येशूकडे आलो, साक्षी ऐकल्या आणि प्रार्थना केली आणि स्वर्गाच्या राज्यातून हात जेव्हा आमच्यावरती आला तेव्हा कळालं की खरी शांती इकडेच आहे. खरी शांती देवराज्यामध्ये आहे, खरी शांती त्याच्यामध्ये आहे. तेव्हा तुम्हाला आपलं सर्वस्व पणाला लावता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला कळतं की मला जी शांती पाहिजे होती जी मी जगात शोधतोय, मला जी शांती पाहिजे होती ती मी TV सिरियलमध्ये शोधत होतो, मला जी शांती पाहिजे ती मी माझ्या जगातल्या मित्रांमध्ये शोधत होतो, मला जी शांती पाहिजे जी माझ्या लोकांमध्ये शोधत होतो, पण ती मला भेटली नाही. परंतु मला सुवार्ता कळाली, मला ते मोती कळाला, मला तो मोती आढळला. तो मोती कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नसून स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्हाला मोती तर आढळलेला आहे, मोतीच्या विषयी तुम्हाला कळालेलं आहे, मोत्याची चकाकी तुम्हाला कळालेली आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना सभेमध्ये भाग घेता, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडतात, लोकांना स्पर्श होतो, लोक साक्षी देतात, तुम्हाला कळतं की ज्या मोत्याच्या शोधात मी होतो, ज्या गोष्टींच्या शोधात मी होतो तो मला सापडलेला आहे, आढळलेला आहे. चांगली गोष्ट आहे. पण ह्या जो मोती आढळला आहे तेव्हा तुम्ही सर्वस्वपणाला लावता का? तुम्हाला काय वाटतं? ह्या एका व्यापारी माणसाने एक मोती विकत घेण्यासाठी आपलं सर्वस्व, आपली पूर्ण प्रॉपर्टी, इस्टेट, हा चांगला शब्द आहे, इस्टेट, त्याने आपली सगळी इस्टेट पणाला लावली, सगळी प्रॉपर्टी पणाला लावली. काय करायला? एक मोती विकत घ्यायला, फक्त एक मोती. हा व्यापारी माणूस, ह्याच्याकडे कित्येक मोती पडलेले असतील, पण जेव्हा तो शोधत होता तेव्हा त्याला तो एक मोती आढळला, तेव्हा त्याने सर्वस्व पणाला लावलं. होती नव्हती ती सर्व इस्टेट विकली असेल आणि तो एक मोती त्यांनी विकत घेतला असेल. त्यावेळेच्या लोकांनी वेड्यात काढलं असेल त्याला. तू पागल आहे, तुला समजतो का बिझनेस कसा करायचा? तू पागल आहे, तुला समजतो का की आपण व्यापार कसा करायचा? तुला एवढी संपत्ती विकून एक मोती घेण्यामध्ये काय शहाणपण आहे? आज सुद्धा असंच आहे. तुम्हाला कळालेलं आहे की तो अतिमौल्यवान मोती कोण आहे? तो येशू आहे. अतिमौल्यवान मोती काय आहे? तो स्वर्ग आहे. अतिमौल्यवान मोती काय आहे? ते देवाची वचनं आहेत. अतिमौल्यवान मोती काय आहे? देवाचा अभिषेक आणि त्याचा आशीर्वाद आहे. तुम्हाला कळालंय. आता तो मोती संपादन करण्यासाठी तुम्ही वाटचाल करताय, तो मोती संपादन करण्यासाठी तुम्ही वेळ पणाला लावताय, तो मोती संपादन करण्यासाठी आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस, तुम्ही सुट्टी पणाला लावली आहे. लोकांच्या दृष्टीने हा मूर्खपणा असेल,
लोक तुम्हाला म्हणतील तुला समजतं का आरामाचा दिवस आहे, आराम करायला पाहिजे, शरीर दे आराम करायला पाहिजे, आरामामध्ये चल, आज पिकनिक आहे, आज पिकनिकला चल, आज असं आहे तसं आहे, प्रार्थना काय बघावं तेव्हा प्रार्थना 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 खेरीज तू काहीच बोलत नाही. पण त्याला हे माहिती नाही आहे की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्या माणसाची जी क्वालिटी सांगतोय या व्यापाराच्या दाखल्याच्या द्वारे त्या क्वालिटीची माणसं आम्ही आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की तोच अतिमौल्यवान मोती जो स्वर्गाच्या राज्यातून आम्हाला संपादन करायचा आहे. ही फार मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली. त्याला माहिती आहे जग त्याला वेड्यात काढतंय. ह्या व्यापारी माणसाला जग वेड्यात काढत असेल की तू पागल आहे, तुला बिझनेसचं नॉलेज नाही आहे, तुला व्यापाराचा नॉलेज नाही आहे, बघा त्यांनी सगळी संपत्ती विकली आणि असं केलं. पण त्याला माहिती आहे, त्या व्यापारी माणसाला माहिती आहे की हा जो मोती माझ्या हातात आहे, हा जो मोती मला सापडला आहे, ज्याची चकाकी इतर मोत्यांपेक्षा वेगळी आहे, ज्याची शाईन इतर मोत्यांपेक्षा वेगळी आहे, ह्याला पुढच्या काळामध्ये जर मी विकायला जाईन तर जे मी आज ह्याच्यासाठी सोडलंय ना, हे मोती घेण्यासाठी जे मी काय आज सोडलंय ना, ते ह्याच्यापेक्षा कैक पटीने मला मिळालं. आणि येशू म्हणाला जो कोणी मला मिळवण्यासाठी ह्या पृथ्वीवरती जे काही सोडतो त्याला कैक पटीने स्वर्गाच्या राज्यातून त्याच्या विपुलतेतून मिळत असतं. 100 पटीने परमेश्वर ती द्यायची ताकद ठेवतो. व्यापाराला ते नॉलेज आहे, विश्वासणाऱ्याला ते नॉलेज असतं. व्यापारी म्हणजे आपण विश्वासणाऱ्याविषयी सांगत आहे, ते विश्वासणाऱ्याकडे ते नॉलेज पाहिजे, विश्वासणाऱ्याकडे ती क्वालिटी पाहिजे की हां ह्याच्यासाठी आज मी माझी सुट्टी पणाला लावली, आज मी माझी सुट्टी पणाला लावली का? मला देवाचे शब्द ऐकायचे आहेत, मला देवाच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, मला देवाच्या द्वारे काही लोकांच्या जीवनात कामं झाली, मला माझ्या उघड डोळ्यांनी साक्ष ऐकायच्या आहेत, उघड डोळ्यांनी साक्ष पाहिजे आहेत. तुम्ही तुमचा वेळ पणाला लावला, लोक तुम्हाला वेड्यात काढणार की तुला समजतंय काय, एन्जॉय पण काहीतरी असतं. आता आजकाल तो ट्रेंडमध्ये शब्द आहे, एन्जॉयमेंट पण काहीतरी आहे. अरे 2 दिवसाचं जीवन आहे, पुढचं कोणी बघितलं, खाओ पिओ मौज करू, हे साधं गणित आहे. पण त्यांना माहिती नाही आहे आज जे मी इन्व्हेस्ट केलेली आहे, काय इन्व्हेस्ट केलेली आहे, देवाचे शब्द ऐकण्यासाठी इन्व्हेस्ट केलेली आहे. आज तुम्ही आपला वेळ परमेश्वराच्या राज्यासाठी दिलेला आहे, अगदी त्या व्यापारासमान. जर अजून पण तुम्हाला मोती आढळून पण तुम्ही आपली बाजी लावली नसेल, अजून पण तुम्ही सर्वस्व पणाला लावलं नसेल, तर अजून तुम्हाला नंतरच्या वेळेला विपुलता नाही. कारण मोती मिळाल्यानंतर बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणाला त्याने जाऊन आपलं सर्वस्व विकलं आणि तो एक मोती त्याने विकत घेतला. तसं तुम्हाला जेव्हा कळतं की बाबा हे परमेश्वराचं राज्य आहे, परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टी कळतात, जगाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने तुम्ही मूर्ख असाल, जगाच्या दृष्टीने तुम्ही वेडे असाल, पण तुम्हाला ही गोष्ट चांगली माहिती पाहिजे की मी एक चांगल्या विश्वासणाऱ्याची क्वालिटी ठेवतो. परमेश्वराला जसा विश्वासणारा माणूस पाहिजे ना, तशी मी क्वालिटी ठेवतो. मी माणसांच्या गोष्टींकडे पाहत नाही, मी आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहत नाही. मला आतनं आवाज येतो प्रार्थनेला जा, मी डायरेक्ट घर बंद करतो आणि प्रार्थनेला उपस्थित राहतो. स्वर्गाच्या राज्यातून आशीर्वाद माझ्यासाठी वाट पाहत असतो. हा काय बोलेल, ती काय बोलेल, असं काय बोलेल, मित्र असा बोलतो, शेजारचे असे बोलतात, नातेवाईक असं बोलतो, हे करत बसाल. विचार करा, हा व्यापारी माणसाला जेव्हा मोती आढळला आणि त्याच्या अन्य मित्रांकडे तो बोलायला गेला असता की बाबा मला मोती आढळलाय, बोल काय करू, तर त्या लोकांनी त्याला नॉलेज दिला असता, तू पागल आहेस, नको विकत घेऊस, ह्याच्यापेक्षा बाकीचं असेल कोणीतरी तुम्ही सांगितलं असेल प्रार्थनेमध्ये शांती मिळते, कोणीतरी सांगेल अरे बाबा तसं नाही आहे, तू TV सिरियलमध्ये पण शांती मिळते, पिक्चर बघितलं तरी शांती मिळते, फिरायला जायचं शांती मिळते, असं पण सांगणारी लोक आहेत. परंतु तुम्हाला ही क्वालिटी पाहिजे तुमच्यामध्ये की मला मोती आढळलेला आहे. तो जर त्यावेळेला आपल्या मित्रांना बोलायला गेला असता, सांगा रे बाबा मी काय करू, तर काही लोकांनी त्याला मोती घेण्यापासून रोखलं असतं. पण त्याला माहिती आहे ही मोती जो माझ्या हातात सापडलेला आहे हा साधारण मोती नाही आहे. येशू ख्रिस्त जो आहे तो साधारण नाही आहे, तो कोणी साधारण समाजसुधारक, कोणी क्रांतिकारी किंवा कोणी साधू संत नाही आहे. तो तर देवापासून आलेला तुमचा आणि माझ्या जीवाचा खरं रक्षण करता आणि तारणारा परमेश्वर आहे. तुमच्याकडे ती एक क्वालिटी हवी, तुम्हाला ते कॅच करता आलं पाहिजे, तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. बायबलमध्ये लिहिलं आहे व्यापारी कोणा एका मोत्याच्या शोधात होता, जेव्हा त्याला तो आढळला म्हणजे तो शोधत होता. ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये वावरतो, विश्वासी जगामध्ये वावरतो, तेव्हा आपल्याला सुद्धा ही क्वालिटी असली पाहिजे की आपण मुवमेंट कॅचर असलं पाहिजे. आपल्याकडे ती संधी साधता आली पाहिजे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे एका पापी स्त्रीचा उल्लेख केला गेलेला आहे. ही पापी स्त्री येशू ख्रिस्ताची तिची भेट होते त्यावेळची घटना आहे. बायबलमध्ये लिहिलं की येशू कोणा एका शास्त्री माणसाच्या घरी जेवणाला आमंत्रित होता आणि येशूचे शिष्य आणि तो शास्त्री माणूस आणि त्याच्या
आजूबाजूची काही लोक तिकडे उपस्थित होते. आणि बायबल असं म्हणतं की ही पापी स्त्री जेव्हा तिला कळतं की माझ्या गावामध्ये एका घरामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे, ती तडक आपल्याजवळ असलेलं सगळ्यात महागडं तेल घेऊन त्या घरामध्ये शिरते. त्या घरामध्ये गेल्यावर बायबल असं म्हणतं की येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ ती उभी राहते आणि आपल्या आसवांनी रडते. तिला अश्रू अनावर होतात, तिला पापांविषयीचा पश्चाताप होतो आणि ती पश्चातापी हृदयाने येशू ख्रिस्तासमोर येऊन रडत असते. तिच्या डोळ्याच्या पाण्याने येशू ख्रिस्ताचे पाय भिजत असतात, तेव्हा ती आपल्या केसांनी ते पुसते आणि त्याच्या पायाचे मुके घेते आणि आपल्याजवळ असलेलं सगळ्यात महागडं अत्तर ते येशू ख्रिस्ताच्या चरणाला लावते. आणि आता आलं शास्त्रीची गोष्ट. शास्त्री एकटक बघतोय, शास्त्री येशूकडे बघतोय, शास्त्री त्या पापी स्त्रीकडे बघतोय आणि मनामध्येच त्याचं असं चाललंय की हा देवाचा पुत्र आहे, हा जर देवापासून आलेला आहे, हा जर खरंच संदेश आहे, त्याला माहिती पाहिजे की ह्याला स्पर्श करणारी स्त्री कोण आहे. तो गणितांमध्ये आहे की बापरे हिला घेतलंच कसं आतमध्ये, कारण शास्त्री माणसाच्या घरी पापी माणसाने जाणं हे सहज नव्हतं, हे काही साधारण गोष्ट नव्हती. तरी तिने डेअरिंग केली. तिला माहिती होतं की कदाचित मला दगडमारसुद्धा होईल, मला घरामध्ये घेणार की नाही घेणार हे सुद्धा तिला प्रश्न होता. तरीसुद्धा तिने डेअरिंग केली आणि ती येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचली. तिने त्या संधीचा पुरेपूर वापर केला. येशू ख्रिस्त त्या पापीस्त्रीच्या घरी आला नव्हता, येशू तर त्या शास्त्रीच्या घरी आला होता. आणि त्या शास्त्रीच्या घरी जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा खऱ्या संधीचा फायदा जर कोणी घेतला तर या पापी स्त्रीने घेतला. कारण तिच्या सगळ्या पश्चातापी हृदयाच्या सगळ्या गोष्टी पाहून येशू ख्रिस्ताने तिला अभिवचन दिलं की बाई शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त झालंय. तिला तारणाचं अभिवचन मिळालं. आणि ज्या शिमोनाने ज्या फरुशाने येशू ख्रिस्ताला बोलावलं होतं तो बघतच राहिला. त्याचं गणितांमध्येच दिवस गेला. हिला कोणी थांबवलं कसं नाही, माझे नोकर काय करत होते, ही आलीच कशी आतमध्ये, हिला घेतलंच कसं आतमध्ये, हिंमतच कशी केली हिने, असं झालं तसं झालं हे चालू आहे. पण ती आपलं हृदय येशूकडे तिने व्यक्त केलं. तिने त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. बघा, विश्वासणाऱ्याकडे ही क्वालिटी पाहिजे की त्याला संधी साधता आली पाहिजे. रविवारचा दिवस आहे, आज प्रार्थनेचा दिवस आहे. आज तुम्ही म्हणाल आज माझा मूड नाही आहे, मला प्रवास करायला होत नाही, माझं अंग दुखतंय, माझं डोकं दुखतंय आणि असं आहे तसं आहे असं करत बसाल. आणि जर दुसरा एक माणूस असेल की नाही, आज हा दिवस आहे जो देवाने स्वर्गाच्या राज्यातून माझ्यासाठी सुशोभित केलेला आहे, काही झाले तरी चालेल पण प्रार्थनेला मी उपस्थित राहणार, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात आरक्षित केलेला आशीर्वाद माझ्यासाठी उपलब्ध होईल. उपलब्ध संधीचा वापर कैक विश्वासणाऱ्यांना करता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का, जक्काईचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, कैक वेळा तुम्ही वाचलं असेल बायबलमध्ये. जक्काई नावाचा माणूस हा वाकड्या चालीचा माणूस होता. त्याचं हृदय वाकडं होतं. वाकडं म्हणजे त्याचे स्वभाव वाकडा होता, त्याचं चरित्र वाकडं होतं, लुबाडणारा, दृष्ट, कंजूस अशी त्याची समाजामध्ये हे होती. तो तसा कुप्रसिद्ध होता. त्याला येशू ख्रिस्ताविषयी कळतं. येशू ख्रिस्ताच्या मागे एवढा जनसमुदाय लोटतोय. येशू ख्रिस्त कोणी श्रीमंत माणूस नव्हता. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासारखा मानव रूपात होता, परंतु तो देव होता. आणि लोक त्याच्या मागे एवढ्या लाखोंच्या संख्येने जात आहेत हे त्याला काही समजेना. येशू ख्रिस्ताच्या द्वारे मेलेले उठत आहेत, लंगडे चालते होत आहेत, आंधळे बघायला लागत आहेत. हा माणूस हाय तरी कोण की लोक शास्त्री आणि फरुशांना सोडून त्या येशूच्या मागे जात आहेत, हा दिसतो कसा हे पाहण्याची या जक्कायाला एक तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि ह्या जक्कायाने ह्या इच्छेपोटी येशू ख्रिस्त जिकडे आहे त्या ठिकाणी तो गेला. बायबल म्हणतं की येशू ख्रिस्त जिकडे होता तिकडे बरीचशी गर्दी होती, बराचसा जनसमुदाय होता. या जक्कायाला येशूला पाहता आलं नाही कारण तो ठेंगणा होता आणि गर्दी अफाट होती. तेव्हा बायबल म्हणतं की हा जक्का येशूला पाहण्यासाठी एका रस्त्याच्या कडेला उंबराचं जे झाड होतं त्या झाडावरती चढला. आणि मग काही वेळाने येशू ख्रिस्त त्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना त्या झाडाजवळ येतात येशूने आपली दृष्टी वर केली आणि जक्कायाला म्हणाला, जक्काया त्वरा करून खाली ये. तर तुम्ही बायबल वाचणार असाल तर तुम्हाला कळेल की जक्काय त्वरित खाली उतरला. त्याला समजलं की संधीचा वापर कसा करायचा आहे, कारण त्याच्या हृदयामध्ये येशू ख्रिस्ताला भेटण्याची पाहण्याची एक प्रामाणिक इच्छा होती. आणि या इच्छेला परमेश्वराने, या प्रामाणिक प्रयत्नाला परमेश्वराने स्वर्गराज्यातून प्रतिसाद दिला. पण समजा येशू ख्रिस्त बोलला जक्काय त्वरा करून खाली आहे आणि जक्कायवरून बोलला असता की बाबा मला काय तुला फक्त बघायचं होतं, मी बघितलं ना, आता तुझा झालं तुझं काम, एवढंच मला फक्त बघायचं होतं, बाकी मला काही लेणं देणं नाही आहे. तू दिसतो कसा, तू बोलतो कसा, तुझे डोळे कसे आहेत, काय कसं आहे हे मला बघायचं होतं, मी बघितलं, माझी शांती झाली, जातो आता. मग मला सांगा की बायबलमध्ये जे पुढे लिहिलेलं होतं की ह्या जक्कायाने येशू ख्रिस्ताचं आनंदाने आगत स्वागत केलं, येशूने त्याच्यासोबत वेळ घालवला आणि अचानक जक्काय येशू ख्रिस्तासमोर त्यांनी अशी ग्वाही दिली की पहा, माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून मी गोरगरिबांना वाटून देतो आणि ज्याचं लुबाडलंय त्याला 4 पटीने परत करतो. तेव्हा येशू म्हणाला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. हे अभिवचन त्याला मिळालं.
आणि जर त्यांनी त्यावेळेला तसं केलं नसतं आणि तो असं म्हणाला असतं की बाबा मी तुला, येशू बोलला असं जरा जक्काय त्वरा करून खाली ये, आणि जक्काय म्हणाला असतं बाबा नाही मी नाही खाली येणार, मला फक्त तुला बघायचंच होतं आणि मी ते बघितलंय, आता तुझा पुढे जा, मग तारण मिळालं नसतं. जेव्हा विश्वासाची संधी येते, जेव्हा संपादन करण्याची संधी येते, जेव्हा परमेश्वराच्या राज्यातून तुमच्यासाठी संधी उपलब्ध होत असतात, त्या संधीचा पुरेपूर वापर करणं हे तुमची क्वालिटी असली पाहिजे, लक्षण असलं पाहिजे. चाललंय ना, होतंय ना असं नाही, तुमच्या हृदयामध्ये जिद्द पाहिजे, तुमच्या हृदयामध्ये प्रामाणिक आणि तीव्र इच्छा पाहिजे. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये प्रामाणिक आणि तीव्र इच्छा उत्पन्न होते, त्या इच्छेला, त्या प्रामाणिक प्रयत्नांना स्वर्गाच्या राज्यातून प्रतिसाद येतोच येतो. म्हणूनच जक्कई कुठेतरी एकट्यामध्ये प्रयत्न करत होता झाडावर चढायचा, आणि येशू कुठेतरी गर्दीमध्ये होता, तरी येशूला माहिती होतं की मला पाहण्यासाठी कोणतरी धडपड करतोय, मला पाहण्यासाठी कोणतरी शरीराच्या शक्ती पलीकडे जाऊन कोणीतरी प्रयत्न केलेला आहे. त्याच्या प्रयत्नांना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रतिसाद दिला. जेव्हा तुम्हाला संधी आहे, जेव्हा तुम्हाला उपलब्धता आहे, त्या सगळ्या उपलब्धतेचा, त्या सगळ्या संधीचा तुम्ही वापर करून घ्या. व्यापाऱ्याला मोती आढळला, बायबल असं म्हणतं, त्याने जाऊन आपलं सर्वस्व विकलं आणि तो मोती विकत घेतला. त्यांनी विलंब नाही लावला की मला कळालेलं आहे, आज प्रार्थनेचा दिवस आहे, आजचं काम कधी उद्यावर ढकलू नका, जे आज आहे, आत्ता आहे, ते आजच करा, आत्ताच करा, तरच तुमच्यावरती आहे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे एक रक्तस्रावी स्त्रीचा उल्लेख आहे, फार सुंदर. रक्तस्रावी स्त्री त्या गर्दीच्या बाहेर उभी होती आणि गर्दीच्या मधोमध प्रभू येशू ख्रिस्त उभा होता. हिला 12 वर्षापासून रक्तस्रावाचा त्रास होता. कमजोर, अशक्त असलेली अशी ही स्त्री येशू ख्रिस्ताला पाहत होती. येशू ख्रिस्त, तिने असा विचार केला नाही की जर तो देव असेल तर त्याला माझं दुःख कळणार, जर तो देव असेल तर मी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे त्याला कळणार, आणि त्याने माझ्याकडे यायला पाहिजे, मला विचारायला पाहिजे, बाबा सांग मी काय करू. नाही, तिने हृदयामध्ये विचार केला, तिने हृदयामध्ये विश्वास बाळगला की येशू माझ्या पुढ्यातच उभा आहे, हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. ह्या उपलब्धते, येशू जो मला आता उपलब्ध आहे, या उपलब्ध संधीचा मी वापर करणार. आणि ती थडक त्या कमजोर शरीराने येशू ख्रिस्ताला स्पर्श करण्यासाठी ती त्या गर्दीत शिरते आणि कसं बसं येशूच्या कपड्याच्या गोंड्याला स्पर्श करते. ज्या वेळेला स्पर्श करते, 12 वर्षाचा त्रास त्याच वेळेला त्याच ठिकाणी पूर्णपणे निघून जातो. एका रक्तस्रावी स्त्रीने अशा जनसमुदायामध्ये येणं हे जुन्या कराराच्या अनुषंगाने फार मोठी गोष्ट मानली जायची की तिने डेअरिंगच केली असं म्हणा. परंतु जेव्हा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या राज्यातून ह्या गोष्टी होत असतात, परमेश्वराच्या राज्यातून जेव्हा तुम्हाला उपलब्धता मिळत असते, प्रत्येक उपलब्ध संधीचा वापर करा. मग ते आपल्याकडे यूट्यूबची प्रार्थना आहे, शुक्रवार शनिवार रविवार यूट्यूबची प्रार्थना आहे, इकडे प्रार्थना सभा असतात. जशी संधी मिळते, सेवा करायची संधी मिळत असेल, प्रार्थना सभांमध्ये भाग घेण्याची संधी मिळत असेल, 4 चौघांमध्ये साक्ष देण्याची संधी मिळत असेल, प्रत्येक संधीचा वापर करा. प्रत्येक संधीचा वापर कराल, प्रयत्न कराल, प्रत्येक प्रयत्नाला स्वर्गाच्या राज्यातून देव उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच पद्धतीने ह्या व्यापाराप्रमाणे आपण सुद्धा आपलं परमेश्वराच्या गोष्टी संपादन करण्यासाठी, आपलं सर्वस्व पणाला लावण्यासाठी परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सहायता मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.